नमस्कार मित्रांनो, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झालेला असून मला नोबेल शांतता पुरस्कार द्या अशी मागणी व धमकी देणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तो जाहीर झालेला नाही. तर तो पुरस्कार व्हेनेझुएलाच्या लोकशाही हक्कांसाठी लढणाऱ्या लोकशाही कार्यकर्त्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झालेला आहे. त्यांनी व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांसाठी अथक प्रयत्न केले, तसेच हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे शांततापूर्ण मार्गाने जाण्यासाठी मारिया यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक समितीने केलेले आहे. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारामध्ये सुवर्ण पदक, एक सन्मानचिन्ह आणि 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनरची रक्कम दिली जाते. मारिया कोरिना मचाडो यांचा संघर्ष जगभरातील लोकशाहीसाठी लढणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शांततेचा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो एका विचाराचा गौरव आहे.